नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? आज आपली ट्रिप होणार आहे दादर ते द्वारका. हो मित्रांनो, द्वारका 6 ते 7 एप्रिल आम्ही जाणार दादर ते द्वारका. दादरला आम्ही आलो, रात्रीची वेळ आहे. 9:20ला गाडी आहे दादरला. ईस्टर्न रेल्वे, पश्चिम रेल्वे. गाडी नंबर आहे 22945, सौराष्ट्र मेल 22945. ती पोहोचेल द्वारकेला दुपारी 1:44 दुसऱ्या दिवशी. आम्ही निघालो रविवारी 9:20 रात्री दादर स्टेशनवर. आता आम्ही गाडीत वगैरे चढलेलो आहोत. जय द्वारकाधीश, जय द्वारकाधीश. आणि आमचे जे ट्रिप चालू होते रविवार रात्र ते शुक्रवार सकाळ. ट्रेन आली सुटलेली आहे मस्त. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय द्वारकाधीश, जय द्वारकाधीश. दादर ते द्वारका. हो मित्रांनो, दादर ते द्वारका ट्रेन पळते मस्तपैकी. ट्रेन ऑन टाईम होती. 9:20 बरोबर आली दादर स्टेशनला. आता निघाली द्वारकेला. हे आहे दुसऱ्या दिवशीचं. रात्री एवढं काही रेकॉर्ड नाही केलं. मस्त कसं छान दृश्य आहे आजूबाजूला. आणि गाडी पळते मस्त कसं. तिथे काय गाडी थांबत नाही. मस्त सफर चालू आहे. देवाचे आशीर्वाद, आभार देवाचे. आमचा जसा थर्ड एसी होता. गरमी काय तशी आम्हाला लागत नव्हती. दृश्य दिसतंय. रोड असे बाजूला मस्त अशी हिरवाई जमीन. बघा मित्रांनो, तुम्ही पण एन्जॉय करा. दादर ते द्वारका हे बघा स्टेशन लागलेलं आहे. पण गाडी काही तिथे थांबत नाही आहे आणि गाडी पलटी. 22945 सौराष्ट्र मेल दादर ते द्वारका. मस्तपैकी जरा छान एकदम फ्रेश वाटतं आहे. रोजच्या रुटीन आपल्या कामातनं बघा कशी गाडी दिसते मस्तपैकी टर्न घेतात. तसं आम्ही आता द्वारकेला हे दुसऱ्यांदा चाललो आहे. मध्ये एकदा 2-2.5 वर्षापूर्वी जाऊन आलो. तेव्हा आम्ही सोमनाथ वगैरे सगळं काही केलेलं आहे, नागेश्वर वगैरे. यावेळी ते काही करणार नाही हो, फक्त द्वारका आणि द्वारका भेट. दीपस्तंभ, शिवराज बीच, द्वारका मार्केट. आमचं एक दिवस भोपाळ हॉटेल आहे तिथे स्टे आहे आणि 2 दिवस इस्कॉन मंदिर आहे तिकडे स्टे आहे. नंतर रिटर्न. थोडा लांबचा व्हिडिओ होणार आहे. एवढा व्हिडिओ मी अजून काही टाकला नाही. तेव्हा मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण द्वारकेला जाऊन या. जय द्वारकाधीश, जय द्वारकाधीश. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. चालवून घ्या मित्रांनो, माझे पहिलेच व्हिडिओ आहेत. असं बराच पॉईंट असतो बघायला मिळतात.
बघायलाही मस्त वाटतं. हे बघा स्टेशन आलेलं आहे. वडोदरा, अहमदाबाद, जामनगर, सुरेंद्रनगर अशा काही प्रमुख ठिकाणी गाड्या थांबते. भाटिया वगैरे वगैरे पुढे थांबत जाते. रात्रीचे स्टेशन जरा स्किप केलेत, पुढे ढकललेत. रात्री आम्ही झोपलेच होतो. घरनं मस्तपैकी भैरवी, मिसेस माझी, प्रद्युम्न मुलगा माझा, तिने मस्तपैकी पुऱ्या केलेल्या आहे. पुऱ्या आनंद पुऱ्या खात रात्र गेली. मस्तपैकी झोपलो. पवन चक्क्यात आनंद. कशी वाटतं दृश्य मित्रांनो, नक्कीच कमेंट करा. आवडली का दृश्य तुम्हाला सांगा. मला तर आवडली, मजा आली. तिघांची टेबल पटकन पुन्हा एकदा द्वारका. भोपाळला टी व्ही होता. भोपाळ हॉटेलला. पण हॉटेलला काही टी व्ही नव्हता. टी व्ही बघायला काही वेळच नव्हता. सकाळी दुपार संध्याकाळ रात्र फिरण्यात मजा आली. पदार्थ खात मस्तपैकी गाय बळी वगैरे, गोमती नदी, समुद्र, भडकेश्वर महामंदिर. बघा कसा पूल आहे. जबरदस्त पूल आहे. चाललेली गाडी जरा धीमी आहे. थोडा वेग कमी आहे सध्या. लांब कुठेतरी बिल्डिंगी पण आहेत. बघा स्टेशन लागलेलं आहे. दुपारचे जरा दृश्य आहेत. राजकोट स्टेशन. राजकोटला एकदा जायचं आहे, अजून गेलेलं नाही. जरा मोठा व्हिडिओ फक्त रेल्वेचा होतोय मित्रांनो, सहन करा. हे बघा आम्ही चहाचा आनंद घेतला. मस्तपैकी गरमागरम चहा. बघा बिल्डिंग कशा आहेत, गाड्या कशा आहेत. इथल्या बिल्डिंग कसं वेगळंच वाटतं, छान वाटतंय. मित्रांनो कशी घरं आहेत पाहू शकता तुम्ही. कोण द्वारकेला जाऊन आले नक्कीच कमेंट करा. जय द्वारकाधीश. गाडी पण जरा धीमी आहे, स्लो चालले. तर थोडा वेळ घेतला. ते कारखाने, घरं, पूल, बिल्डिंग बघा कशा मजा आहे रेल्वेने जाताना बघताना.
या मार्गावर इथून 4 वेळा जाऊन आलो. अहमदाबाद झाले, वडोदरा झाले, दोनदा द्वारका होतो. चौथी ट्रिप या मार्गावर. आधी काय मी काय व्हिडिओ शूट करत नव्हतो, आत्ता करायला लागलो. तेव्हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा स्टेशन आलेलं आहे. इथल्या स्टेशनवर कधी कधी कोणीही दिसत नाही, काहीतरी काम चाललं आहे स्टेशनवर. स्टेशनवर पण आहे ट्रॅक्टरसारखं काहीतरी दिसतंय आपल्याला, कामं चालू आहेत. समोसा है, थेपला है, गरमागरम है, समोसा है, थेपला है. आणि हे द्वारका स्टेशन आलेलं आहे. आम्ही पोचलेलो आहे द्वारकेला. जय द्वारकाधीश. 1:44 गाडी आलेली आहे द्वारका स्टेशनला दुपारी. आणि आता जाणार 10 एप्रिल निघणार ते 11 एप्रिलला पोचणार. गुरुवारी निघणार, शुक्रवारी पोचणार. त्याचा गाडी नंबर असेल 22946 सौराष्ट्र मेल. 961 किलोमीटर जाऊन येऊन 961 किलोमीटर. संभालिया मालगाडी चालली आहे बाजूने. मालगाडीला एन्जॉय करा. कशी दिसते मालगाडी, लांब लचक एकदम. खाली आहे पण भरलेली नाही. गाडी थांबली आणि मालगाडी चालली. मला लहानपणी मालगाडी बघायची. आत्ताही बघा ना, तेवढाच आनंद होतो. काही दृश्य टिकलेली आहेत. आवडतात का तुम्हाला? नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इट्स अ जस्ट फन. हे बघा रूळ कसे बदलले जातात. हे हल्ली असं बघायला मिळत नाही रूळ बदलण्याचं. कसे दृश्य आहेत आजूबाजूला. रेल्वे थांबलेली आहे. एकदम शांत असं वातावरण. आणि आता पुन्हा एकदा रेल्वे निघालेली आहे. सौराष्ट्र मेल पलटी ऑन टाईम. आता द्वारकेच्या आम्ही तसे जवळच चाललो आहे. तेव्हा अशी इथं पांढरी माती अशी दिसायला लागले, वाळू दिसायला लागले, रेती दिसायला लागले. समुद्राचे दर्शन हळूहळू होत चालले. असे बगळे माशाचा वास येत चाललं आहे आजूबाजूला. बघा ब्रिजवरूनच जाताना ब्रिज चालला गेला. सॉरी मित्रांनो, कभी ये आशा कभी ये रुला जिंदगी ऐसी है पहेली है. सहन करा मित्रांनो आणि एन्जॉय करा. दादर ते द्वारकाची ट्रेन जर्नी.
मित्रांनो ट्रेन जर्नी चाललेली असते. आता चॅनलचं नाव माहितीच असेल आपल्याला, पराग पटवर्धन. आणि आलेलं आहे अशा तऱ्हेने द्वारका. जय द्वारकाधीश. मुंबई सेंट्रल, ओका, सोमनाथ. आणि आपण पोचलेलो आहोत द्वारकेला. बाय बाय ट्रेन. 2:01 झाली. वेळ होती 1:44 आणि हरकत नाही. ऑन टाईमच म्हणायचं, कारण मागच्या वेळेला आम्हाला 12 तास लेट लागलेला. ओव्हरहेड वायर तुटलेली, त्यामुळे आमचे 12 तास वाया गेले. आणि यावेळेला असं बिलकुल काही झालं नाही. पश्चिम रेल्वे जिंदाबाद, रेल्वे जिंदाबाद. हा बघा प्रद्युम्न, कृष्णाच्याच मुलाचं नाव, भगवान श्रीकृष्णाच्या मुलाचं नाव. बघा ट्रेन अशी चाललेली आहे पुढे ओख्याच्या दिशेने. बघा पुढे बायको पण आहेच, मायरई. तिघांची भटकंती, पुन्हा एकदा भटकंती. फुल एन्जॉय. जय द्वारकाधीश, जय द्वारकाधीश. आणि आमच्या गोपाळ हॉटेलमधला खिडक्यांमधनंचा सीन आहे. मस्त सीन होते खिडकीच्या आजूबाजूला. मंदिराचा कळस पण दिसत होता दोन्ही हॉटेलमधून. बघा समुद्र कसा शांत, निळसर असा समुद्र. या आजूबाजूची घरं दिसतात द्वारकेमधली. पोचलेलो आपण द्वारकेला. ते आहे गच्चीवरती. आम्ही गच्चीवर एक राऊंड टाकली, हॉटेलच्या गच्चीवर. आणि आजूबाजूचा हा प्रदेश भाग कसं वाटतंय? मला तर फार बरं वाटलं. आम्ही दुपारी नंतर निघालो बीचवर. भडकेश्वर महामंदिर. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव. इथे बीच आहे मस्त. बीचवरच महादेवाचं मंदिर आहे. हे बघा जबरदस्त हा सीन आहे, जबरदस्त आहे. दुपार पण 4:30-5ची वेळ आहे. सनसेट होईलच थोडा. सनसेट पॉईंट पण आहे इथे समोरच. दीपस्तंभ उभा आहे तिकडे पण. आपण आता पुढे जाऊच. वा वा वा, अप्रतिम. असे दगड तिकडे एकमेकांवर ठेवलेले दिसले आम्हाला. छान वाटत होतं. पण घाम येत होता, थोडी गरमी पण लागत होती. समुद्राजवळी पोचलो होतो, हवा पण येत होती. समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता मस्त. आपण ठेवूया. हे बघा आजूबाजूचे दृश्य आपण टिपलेली आहेत. भडकेश्वर महामंदिर, महादेव मंदिर. छान मोठा अशी पिंड आपल्याला दिसते. हे बघा हे आपण टिपलेलं आहे आपल्या हॉटेलच्या खिडकीतनं. खिडकीतनं काही क्षण टिपलेले आहेत असे. आणि आपण आता दुसऱ्या दिवशी चाललेलो आहे भेट द्वारकेला. या सुदर्शन सेतूवर. हो मित्रांनो, नवीन बांधलेल्या सुदर्शन सेतूवरनं. मागच्या वेळेला आम्ही आलेलो होतो बोटीवरनं गेलेलो होतो. त्यावेळेला बोटी आता बंद आहे. सुदर्शन सेतूवरनं आम्ही एन्जॉय केला. मस्त वाटलं.
सकाळची वेळ होती आणि 7ला वगैरे निघालो रिक्षेमधनं. रिक्षा काढलेली सुदर्शन सेतूवरनं. ब्रिजचं नाव सुदर्शन सेतू आहे. उद्घाटन काहीच काय 1-1.5 वर्ष झालं असावं. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झालेले होते उद्घाटन. वेगळंच वाटलं ब्रिजवरनं जाताना. हे बघा, तुम्ही पण एन्जॉय करा. सुदर्शन सेतू द्वारका. आता इंजिनियर्सने एकदम छान काम केलेलं आहे. मोराचा पीस पण आहे कृष्णाचं. जय श्रीकृष्णाचं मोराचं पीस पण मस्त वाटत होतं. अशा लांब लांब वायरीसारखं लोखंडी काय बरोबर मस्त वाटलं. आणि आपण आता पोचू भेट द्वारकेमध्ये. हे बघा, इकडे पूर्वी बोटिंग चालायचं. बोटीने प्रवासी यायचे या बाजूला द्वारकेतनं भेट द्वारकेला. आता या बोटी बंद आहेत. फेरी बोट बंद आहे असं तिकडे लिहिलेलं आम्हाला दिसलं. आम्ही आपलं एक सहज एक राऊंड टाकून आलो. मागच्या वेळा आम्ही इथनं चाललो होतो. यावेळेला समोरच्या सुदर्शन सेतूवरनं आलो. तेव्हा ते काम चालू होतं. आता ते पूर्ण झालेलं आहे. या बोटी पूर्णपणे बंद आहेत. काही कामाच्या बोटी चालू असतात. बघा, दोघं एन्जॉय करतायत. मी पण एन्जॉय करतोय. हा बघा सुदर्शन सेतू. पुन्हा आम्ही चाललेलो द्वारकेच्या दिशेने. आता आम्ही रुक्मिणी मंदिरात जाऊ. त्यामध्ये चालू आहे मंगळवारचं. आम्ही सुदर्शन सेतूवरनं चाललेलो. हे काही दृश्य टिपलेली आहे. कसा वाटतं सुदर्शन सेतू नक्कीच कमेंट करा. तुम्ही पण जाऊन या. आम्ही रुक्मिणी मंदिरात पोचलेलो आहोत. लग्नाचा सीजन आहे. 8 एप्रिल 2025ला आज आहे. आता काहीतरी तिकडे लग्नाचा सेटअप होता. बहुतेक काही लग्न लागत असावी. महावीर जयंती पण येतेच आहे आणि मंगळवारी एकादशी पण होती. आता गर्दी येईल पुढे. मुलांना सुट्ट्या बिट्ट्या लागल्या की गर्दी वाढू शकेल. गर्दी नेहमीच असते. आत्ताही आहेच. हे बघा रुक्मिणी मंदिर. जय रुक्मिणी माता. हे बघा कसा ध्वज फडकतोय. सुंदर नक्षीकाम केलेलं मंदिर. खूप जुनंच आहे. कित्येक वर्षापूर्वीचं. हा आजूबाजूचा प्रदेश. पावसामध्ये इथे बघण्यासारखं असावं माझ्या मते. कधी शक्य झाल्यास मला इकडे पावसात जायला आवडेल. हे बघा, या हॉटेलमधनं काही दृश्य टिपलेली आहेत मंदिराच्या काळीसाठी. पुन्हा एकदा
303 मंदिराचा कळस द्वारकेच्या दिसत होता आम्हाला हॉटेलच्याच खिडकीमधनं. जरा थोडा व्हिडिओ लांबलचक होतो पण बघा मित्रांनो, बघितलं तरी ठीक आहे, लवकर ये बाबा. नाही बघितलं तरी ठीक नाही आहे. बघा बघा, सहन करा, कुठे जाते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही करतोय तुझ्या दुर्बीण घेऊन काम त्याला विचारून आलं की हॉटेलमधनं टिकलेलं. मंगळवार संध्याकाळी आम्ही मार्केटमध्ये फिरलो. या व्हिडिओच्या शेवटी मी काही फोटो पण टाकलेले, काही पदार्थ खाल्ले त्याचे काही फोटो. चविष्ट असे अप्रतिम, एक वेगळीच मजा आली खाताना. वळली हो, इकडे जरा जास्त वेळ प्रकाश टाकला आहे, जास्तच जरा ते. आम्ही आता दीपस्तंभाला चाललेलो, तशी संध्याकाळची वेळ आहे, बुधवार संध्याकाळ. पुन्हा एकदा सनसेट पॉईंटला आम्ही आलेलो होतो. दीपस्तंभाकडे मागच्या आता जवळच्याच मार्गाने चाललो आहे. या आजूबाजूचे काही दृश्य दीपस्तंभाच्या. पसरलेला मस्त महासमुद्र. आम्ही आता दीपस्तंभावरनं हे बघा, काय जबरदस्त शॉट, एकदम मस्त वाटत होतं, न विसरण्यासारखं. अशी सगळी द्वारका दिसत होती. कसं वाटतंय मित्रांनो, नक्कीच कमेंट करा. 10 मिनट सर हिला उठे. बरोबर आप आहे. उधर खड़ा होगा तो आपका 10 मिनट इधर ही हो जाएगा ना. सही बात आहे. लांबनच दीपस्तंभावरनं सुद्धा द्वारकेचं मंदिर दिसत आहे. जय द्वारकाधीश, जय जय द्वारकाधीश असा पसरला समुद्र. 10 मिनटं मिळतात आपल्याला. 10 रुपये तिकीट आहे मानशी. मीडिया पाणी सांगत पाहिजे फोटो भाकरे फोटो डिलीट काढून कशी वाटतात दृश्य? मला तर छान वाटली, कधीही न विसरता येण्याजोगं द्वारका. लहानपणी असं काही कुठे फिरायला गेलो होतं, असं काही रेकॉर्ड करणं शक्य नव्हतं, पण आता ते शक्य झालं आहे. आपल्या आठवणी पण, आपले इमोशन्स पण आपण सांगू शकतो. त्याबद्दल यूट्यूबला धन्यवाद. कशी वाटते दृश्य? एकदम मस्त. दुर्बीण पण आम्ही आणली होती, दुर्बिणीतनंही आनंद घेत होतो. हे बघा कशा लाटा धडकत आहेत खडकांना. पसरलेला निळा शार समुद्र. बघा बोटी कशा वाटत आहेत. हॉटेलमधनं पुन्हा एकदा जाताना गोपाळ हॉटेलमधनं काही दृश्य टिपले आठवणी म्हणून. काढून ठेवले मला ते
कसा वाटते समुद्र? काय लाटा येत आहेत, सनसेट आहे, सूर्याचा पण अस्त होतोय, खवळलेला समुद्र, उडत्या लाटा, सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे मस्तपैकी समुद्रात. कसं वाटतंय? अशी संध्याकाळ एन्जॉय करायला मिळाल्याबद्दल आभार देवाचे. व कशा लाटा येत आहेत मस्तपैकी समुद्राच्या. जातानाही अशी काही दृश्य टिपलेली बघा, एन्जॉय करा. हे बघा द्वारका स्टेशनच्या पुढेच बनवलेलं आहे. हे काही फोटो आता टाकलेले आहेत मी. द्वारकाचं मंदिर, तिथे गाठियांचा आनंद घेतला मी बसून मस्तपैकी. हे बघा थेपला, सँडविच, चीज पापड, तिकडे मस्तपैकी समोसे मिळतात, वाकोल समोसा म्हणून मस्त होते. हे बघा इस्कॉन मंदिरमधलं मंगळवारचं जेवण उपवासाचं, डोसा, रबडी, बघा भेळ, पंजाबी थाळी आणि 2 कप चहा. रेल्वेतले समोसे 2. जय द्वारकाधीश, जय द्वारकाधीश.